वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट जी आहे समोर आलेली आहे आणि त्या अपडेट संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइड्स नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता, कारण की टेलिग्राम चॅनलला तुम्हाला PDF असेल किंवा शासन निर्णय आहे जे बघायला मिळतात। तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट जी आज समोर आलेली आहे ती अशी आहे की सद्यस्थितीमध्ये जी आहे समायोजनाची प्रक्रिया जी आहे, म्हणजे 22 तारखेला पट पडताळणी जी आहे 22 तारखेपर्यंत चालणार होती आणि नंतर समायोजन प्रक्रिया किंवा काही काही ठिकाणी अगोदर समायोजन प्रक्रिया सुरू झाली होती। तर माहिती अशी मिळते सद्यस्थितीमध्ये लेटेस्ट न्यूज ही आहे की जवळपास 50% समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती झालेली आहे। म्हणजे जवळपास आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की 50% समायोजन प्रक्रिया जी आहे ती संपलेली आहे। आता उर्वरित समायोजन प्रक्रिया जी आहे ती समायोजन प्रक्रिया राबवली जाणार आहे। आता त्यासाठी तुम्ही म्हणाल की कालावधी किती लागेल, तर याच्यासाठी कालावधी थोडाफार लागू शकतो आणि कदाचित मे महिन्यामध्ये जे आहे आपल्याला जाहिराती पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो इथे अजून एक। आता इथं अजून एक महत्त्वाची अपडेट अशी कळते की ती अशी आहे की मंत्रालय स्तरावर जे आहे एक आभासी बैठक होणार आहे समायोजनानंतर, आणि समायोजन झाल्यानंतर जी बैठक पार पडणार आहे त्याच्यामध्ये आस्थापना ज्या आहेत तर आस्थापनांना न्यूज बुलेटिनद्वारे जाहिराती देण्यासाठी जे आहे त्यांना सांगितलं जाणार आहे किंवा त्यांना आदेश दिला जाणार आहे। आता ही सुद्धा दुसरी एक महत्त्वाची आणि आपल्यासाठी गुड न्यूज आहे। कशी? जोपर्यंत शासन स्तरावरून किंवा जोपर्यंत आयुक्त कार्यालयाकडून आस्थापना ज्या असतील, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था यांना जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत आस्थापना आपल्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करू शकत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत शासन स्तरावरून जो टॅब लागतो जाहिराती अपलोड करण्यासाठी, म्हणजे उमेदवारांचा टॅब वेगळा, आपल्यासाठी जो टॅब असतो तो वेगळा असतो, आणि ज्या संस्था असतात किंवा खाजगी संस्था किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका ज्या असतात तर त्यांना जे जाहिराती अपलोड करण्यासाठी जो टॅब असतो तो वेगळा असतो। तर मग त्यांच्यासाठी अगोदर न्यूज बुलेटिनद्वारे एक प्रसिद्धीपत्रक काढलं जाईल आणि ते प्रसिद्धीपत्रक काढून त्यांना जे आहे स्वतंत्रपणे टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे, जेणेकरून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होतील। म्हणजे ही सुद्धा एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे आपल्यासाठी। ठीक आहे, आता तिसरी एक महत्त्वाची गोष्ट बोलूया की ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या शिक्षक भरती संदर्भात त्या कोणकोणत्या आहेत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे की जाहिराती आणि पसंतीक्रम संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये अजूनही सद्यस्थितीमध्ये चर्चा सुरू आहे किंवा कधीपर्यंत जाहिराती येऊ शकतात आणि भरती प्रक्रियेला जास्त वेळ लागू शकतो का। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक अतिरिक्त होत होते, मग त्यांचं तर समायोजन सध्या सुरू आहे, मग त्याच्यामुळे शिक्षक भरतीसाठी पदसंख्या कमी येईल का। ठीक आहे, या 3 प्रश्नांचे उत्तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तर पहिली जी गोष्ट आहे ती अशी आहे की जाहिराती ज्या आहेत तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होण्यासंदर्भात जी कारवाई होणार आहे ती मे महिन्यामध्ये होणार आहे। ठीक आहे, आता आपण अगोदर सुद्धा सांगितलं होतं की ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती मे मध्ये होणार आहे। तर मे महिन्यामध्ये जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात सांगितलं जाणार आहे। आता तुम्हाला मी त्या दिवशी अजून एक गोष्ट सोबत सांगितली होती की त्यासोबत मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की जाहिराती अपलोड होत असताना जर जाहिराती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किंवा ज्यावेळेस जाहिरातींना मुदत दिल्या जाते की बाबा या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या जाहिराती अपलोड करा, तोपर्यंत जर पुरेशा जाहिराती अपलोड झाल्या नाही तर परत एकदा जे आहे मुदतवाढ दिल्या जाते आणि परत एकदा जाहिराती अपलोड केल्या जातात। ठीक आहे, ज्या ज्या आस्थापनांच्या राहिल्या असेल त्यांच्या। आणि एक महत्त्वाची गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही की ज्यांची संच मान्यता 2025-26 पूर्ण आहे त्यांना जाहिराती अपलोड करता येणार आहे। ठीक आहे, कारण की संच मान्यता पूर्ण असणं प्रत्येक आस्थापनांची खूप आवश्यक आहे, त्यांनाच त्यांच्या जाहिराती देता येणार आहे। आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जाहिराती कधी म्हणलं मी, जाहिराती आपल्याला अपलोड होण्यासंदर्भात जी प्रोसेस आहे ती होऊ शकते मे मध्ये। आता पसंतीक्रम देण्याची सुविधा आहे ती कधीपर्यंत मिळू शकते, तर बघा जेव्हा पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील, सगळ्या जाहिराती जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, नंतर आदिवासी विभाग आणि नंतर समाज कल्याण, आश्रमशाळा आणि निवासी शाळा, ज्या ज्या आस्थापनांचा यावर्षी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती केल्या जाणार आहे त्या सर्व आस्थापनांच्या जाहिराती जोपर्यंत पवित्र पोर्टलवर पूर्णपणे अपलोड होत नाही, मी परत सांगतो, जोपर्यंत जाहिराती पूर्णपणे अपलोड होत नाही तोपर्यंत आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देत नाही। पण आपल्यासाठी आनंदाची बातमी कोणती आहे की जाहिराती कधी अपलोड होत आहेत, जाहिराती अपलोड होत आहेत मे महिन्यामध्ये, आणि पूर्ण जाहिराती अपलोड झाल्यानंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती उमेदवारांना उपलब्ध करून दिल्या जाते। त्याच्यामुळे जे आहे हा महिना जो आहे पुढचा येणारा महिना तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे महत्त्वाची प्रक्रिया ती म्हणजे जाहिराती आणि पसंतीक्रम देण्याची सुविधा ती आपल्याला मिळणार आहे। त्याच्यामुळे ही सुद्धा एक मोठी गोष्ट होती। आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिक्षक भरतीसाठी पदसंख्या कमी येऊ शकते का, तर बघा सद्यस्थितीमध्ये रियालिटी जी आहे
तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका, महानगरपालिका असतील किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असतील, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक यांच्यामध्ये जी काही पदसंख्या असेल तर त्या पदसंख्येवर अगोदर शिक्षकांचं समायोजन करण्यात येत आहे. शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर एकूण जागा, रिक्त जागा किती आहे, जिल्हा परिषदेच्या एकूण रिक्त जागा किती आहे, महानगरपालिकेच्या एकूण रिक्त जागा किती आहे, नगरपालिकेमध्ये किती आहे आणि नंतर खाजगी शैक्षणिक संस्थांच्या किती जागा पवित्र पुरवल्या येतात किंवा एकूण आकडेवारी किती आहे, त्यानुसार जे आहे शासन ठरवेल की 100% किंवा 80% पदभरती करायची. मागच्या वर्षी 70% पदभरती झाली होती, 10% पद मागे ठेवली होती, पण यावर्षी 80% पदभरती होण्याची किंवा 100% पदभरती होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जाहिराती येतील आणि जाहिराती कमी येणार का, तर अगोदर जे आपण सांगितलं होतं शिक्षक अतिरिक्त होणार म्हणजे जाहिराती ज्या आहेत किंवा पदसंख्येवर परिणाम होणार, तर हे ऑब्वियस आहे, 100% आहे की शिक्षक अतिरिक्त होत आहेत म्हणजे त्यांना काही ना काही तर जागा जाणार. त्याच्यामुळे जे आहेत आपल्या थोड्याफार जागा ज्या आहेत कमी होतात शिक्षक पदभरती 2025 साठी. पण मात्र जागा ज्या आहेत जसे आपण आकडेवारी सांगितली होती की 12-15 हजारापर्यंत जी आहे पदभरती व्हायला पाहिजे आणि तेवढी पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी होत्या आणि या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होत्या. शिक्षक भरती संदर्भात तयारी करणारे सर्व उमेदवार जे आहेत, जे जास्तीत जास्त विचारामध्ये असतात किंवा ज्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो, त्यांना या व्हिडिओद्वारे ज्या आहेत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि आजच्या दिवसामधल्या या सर्व अपडेट्स होत्या. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कमेंट करायची असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, तरच तुमची कमेंट मला दिसेल. तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो की तुम्ही टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन नसाल किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नसाल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक जी आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता, तिथे सुद्धा तुम्हाला जे आहे अपडेट दिले जाते. आणि टेलिग्राम चॅनलला स्पेशली माझं असं म्हणणं आहे की जे काही शासन निर्णय असतात किंवा वेगवेगळे जे प्रसिद्धीपत्रक असतात किंवा परिपत्रक असतात किंवा न्यूजपेपरमध्ये ज्या बातम्या येतात किंवा न्यूजपेपरमध्ये ज्या न्यूज येतात त्या सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात. त्याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करावं. तर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक, दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी पदसंख्या जर समजा 10,000 जर आली तर त्यावेळेस मेरिट कुठपर्यंत जाऊ शकतो. पदसंख्या जर 12 किंवा 15,000च्या आसपास आली तर पदसंख्ये संदर्भात मेरिट कुठपर्यंत जाऊ शकतो या संदर्भात चॅनलवर जे आहे व्हिडिओ अवेलेबल आहे. तुम्ही जर अगोदरही बघितलं नसेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेरिट लिस्टनुसार कोणत्या कास्टचा मेरिट किंवा कोणत्या कास्टमध्ये किती किती उमेदवार आहे त्याची सुद्धा लिस्ट टेलिग्रामला आहे. जर कोणाचं खूप साऱ्या जणांचे असे प्रश्न होते की आम्हाला त्या लिस्ट कुठे मिळणार, तर तुम्हाला त्या लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही जॉईन केलं, टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर तुम्हाला त्या लिस्ट मिळून जाणार. ठीक आहे, तर तुम्ही तुमचं नाव बघू शकता आणि तुम्ही किती रँकवर आहे ते सुद्धा बघू शकता. आणि लवकरच जे एक नवीन व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती मी जी आहे मेरिटबद्दल किंवा तुमच्या रँकनुसार जे आहे त्या संदर्भात सांगणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा आणि हा जो व्हिडिओ आपल्या इतर अभियोगधारकांपर्यंत नक्की पोहोचवा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.